नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्र शासनामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत महसूल सेवक अर्थात कोतवाल पदांसाठी भरतीची सुरुवात झालेली आहे। यामधली पहिली जाहिरात नुकतीच प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्याबाबतचा अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत। लक्षात घ्या मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये इतर जिल्ह्यांसाठी सुद्धा या जाहिराती प्रसिद्ध होऊ शकतात। अशा वेळी तुमच्या जिल्ह्यामध्ये ज्यावेळी जाहिरात प्रसिद्ध होईल त्यावेळी तुम्हाला या पदाबाबत संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे, जेणेकरून तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करून जर या ठिकाणी इंटरेस्टेड असाल तर ही नोकरीसाठी प्रयत्न करू शकता। लक्षात घ्या, 4थी उत्तीर्ण तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार आहे। या पदासाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत। जी काही संपूर्ण माहिती आहे या पदाची मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्या अगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। बघा मित्रांनो, या व्हिडिओ मार्फत तुम्हाला मी या पदाची माहिती तर देणारच आहे, त्याचबरोबर या पदासाठी असणारे पे स्केल काय, क्वालिफिकेशन काय आणि कशा प्रकारे तुम्ही यासाठी अर्ज करू शकता किंवा प्रिपरेशन करू शकता, एक्झाम कशी असणार आहे याबाबतची माहिती सुद्धा आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत। ही जी जाहिरात पहिली मित्रांनो आपण या ठिकाणी म्हणू शकतो ती प्रसिद्ध झालेली आहे। जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर यांच्या मार्फत कोतवाल पदभरती अंतर्गत ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्यामध्ये पदाचं नाव महसूल सेवक किंवा कोतवाल हे पद आहे, ज्यासाठी तुम्हाला अर्ज करता येणार आहे। या पदांसाठी या ठिकाणी यामध्ये तुम्ही बघू शकता तालुका, कोणकोणते तालुके आहेत या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत आणि त्या तालुक्याअंतर्गत असणाऱ्या पदांची संख्या या ठिकाणी मेन्शन केलेली आहे। टोटल 158 जागा या जिल्ह्यामध्ये कोतवाल किंवा महसूल सेवक या ठिकाणी भरल्या जाणार आहेत। नंबर ऑफ वॅकन्सीज नक्कीच चांगले आहेत। आता या ठिकाणी प्रत्येक तालुक्यानुसार सेपरेट जाहिरात मित्रांनो प्रसिद्ध झालेली आहे आणि या सेपरेट जाहिरातीअंतर्गत ज्या काही जागा आहेत त्या जागांचं कॅटेगराइज विश्लेषण किंवा जे आरक्षण आहे ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल। सो प्रत्येक जाहिरात तुम्ही नोटिफिकेशन ऑफिशियल वेबसाईटवर पाहू शकता, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन। पुढे आपण बघूया यासाठी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे क्वालिफिकेशन कशा प्रकारे राहणार आहे। आता फॉर एक्झाम्पल मी एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे पाथर्डी विभागासाठी किंवा पाथर्डी तालुक्यासाठी। ती एक्झाम्पलसाठी या ठिकाणी घेतलेली आहे। मात्र लक्षात घ्या, तुम्ही यापैकी कोणत्याही एका तालुक्यामधले रहिवासी असाल किंवा जवळपासच्या गावांमधले असाल आणि त्या गावांतर्गत किंवा तालुक्यांतर्गत तुम्हाला त्या ठिकाणी नोकरीची संधी या ठिकाणी मित्रांनो उपलब्ध राहणार आहे। यामध्ये जर बघितला तर अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील सजेतील महसूल सेवक कोतवाल या पदाकरता ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचे आहेत। ऑफिशियल वेबसाईट त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता महसूल सेवक कोतवाल पदभरतीबाबत महसूल सेवक कोतवाल संवर्गातील रिक्त असलेल्या पदांच्या 80% मर्यादित पदे भरण्यास एक विशेष बाब म्हणून शासनाने मान्यता दिलेली आहे। सो त्या बेसिसवर ही रिक्रुटमेंट या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे। आता सांगितल्याप्रमाणे मी मित्रांनो या 16 जागा ज्या पाथर्डी तालुक्यात आहेत त्याचं कॅटेगरी वाईज तुम्हाला विश्लेषण या ठिकाणी मित्रांनो पाहता येईल। असं प्रत्येक तालुक्याचं कॅटेगरी वाईज ज्या जागा आहेत त्याचं विश्लेषण तुम्हाला अवेलेबल आहे। त्या बेसिसवर तुम्ही त्या ठिकाणी मित्रांनो अर्ज करू शकता। लक्षात घ्या, प्रत्येक ठिकाणी एकच पद राहणार आहे। फॉर एक्झाम्पल शिराळा या ठिकाणी इतर मागासवर्गीयांसाठी राहणार आहे। अशाच प्रकारे कासार पिंपळगाव या ठिकाणी अनुसूचित जमातीसाठी पद वॅकंट राहील। सो या बेसिसवर तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज करता येणार आहे। अर्ज यासाठी 8/7/2025 पासून 18/7/2025 पर्यंत करायचा आहे। काहीच दिवस त्यांनी या ठिकाणी अर्ज करण्यासाठी दिलेले आहेत। पुढे आपण बघूया सर्वात महत्त्वाची गोष्ट या पदासाठी असणारं मानधन किंवा वेतन। आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, हे कायमस्वरूपी सरकारी पद अंतर येत नाही, त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी पे स्केल लागू नाही आहे। मात्र या ठिकाणी तुम्ही बघू शकता दरमहा मानधन तुम्हाला 15,000 रुपये इतके देणार आहे, जो नवीन शासन निर्णय आहे त्याच्यानुसार। अर्थात याच्या आधी 2022 शासन निर्णयाच्या आधी या ठिकाणी मित्रांनो 7-7.5 रुपये तुम्हाला दरमहा मिळत होते। आता मात्र ते 15,000 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत। शासन निर्णयानुसार हे पद तुम्हाला त्या ठिकाणी या पदासाठी पे स्केल हा इतका राहील। अर्थात हे दरमहा मानधन आहे। सो तुम्ही जर या ठिकाणी अर्ज करणार असाल तर प्रयत्न मित्रांनो करू शकता। लोकली तुम्ही जॉब करत तुमचं जे कंटिन्युअस प्रिपरेशन आहे इतर एक्झामसाठी ते त्या ठिकाणी करू शकाल, ती कंटिन्यू करू शकाल। तुम्हाला एक चांगलं मानधन या ठिकाणी पर मंथ या ठिकाणी मिळत आहे। पुढे बघा या ठिकाणी आणखीन काही महत्त्वाच्या गोष्टी ज्यामध्ये क्वालिफिकेशन कशा प्रकारे राहणार आहे। तर कोतवाल पदासाठी 18 ते 40 वयोगटातील उमेदवार असावा असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे। त्यानंतर अर्जदार, जो दुसरा पॉईंट फार महत्त्वाचा आहे मित्रांनो, अर्जदार यांनी ज्या सजेतील पदासाठी अर्ज सादर केलेला आहे त्याच सजातील अंतर्भुक्त असलेल्या गावांमधील अर्जदार रहिवासी असणे आवश्यक आहे। त्याबाबतचा पुरावा अर्ज भरती वेळी आवश्यक आहे। आता फॉर एक्झाम्पल या जागा अहिल्यानगरमध्ये असल्यामुळे जिल्ह्यातील त्या अहिल्यानगरमधलेच कॅन्डिडेट या ठिकाणी अर्ज करू शकतील। सो मी पहिल्यांदाच तुम्हाला म्हणलं, तुमच्या जिल्ह्यामध्ये ज्यावेळी जाहिरात प्रसिद्ध होईल तर तुमच्या सजेतील पदासाठी जर तुम्ही अर्ज करणार असाल तर त्या अंतर्गत गावांमधले तुम्ही रहिवासी असणे आवश्यक आहे या ठिकाणी अर्ज करण्यासाठी। जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला इतर ठिकाणी अर्ज करता येणार नाही आहे, त्या सजेतीलच तुम्ही कॅन्डिडेट असणे आवश्यक आहे।
महसूल सेवक कोतवाल पदासाठी उमेदवाराची किमान शैक्षणिक अर्हता 4थी पास असणे आवश्यक आहे, हे फार महत्त्वाचं आहे। त्यानंतर अर्जदार हा महसूल सेवक कोतवाल पदाचे कर्तव्य पार पाडण्यास शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा, कारण यामध्ये फील्ड वर्क सुद्धा या ठिकाणी राहणार आहे। मागासवर्गीय उमेदवारांनी पुरावा म्हणून सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र छाननी वेळी सादर करणे आवश्यक आहे, अशाही गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत। या तुम्ही नोटिफिकेशनमध्ये अधिक वाचू शकता। आता यासाठी परीक्षा कशा प्रकारे असेल बघा, तर या पदासाठी 100 गुणांची लेखी परीक्षा असणार आहे मित्रांनो। लेखी परीक्षेचे प्रश्नपत्रिका स्वरूप कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी बघू शकता, ज्यामध्ये लेखी परीक्षेची प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्याय स्वरूपाची असणार आहे, ज्यामध्ये 50 क्वेश्चन्स आणि 100 मार्कांची एक्झाम राहणार आहे। पदाची लेखी परीक्षा सामान्य ज्ञानावर आधारित असणार आहे। उमेदवारांना शैक्षणिक व इतर मूळ प्रमाणपत्रे तपासण्यासाठी उपलब्ध करून द्यावी लागतील, अन्यथा अंतिम निवडीसाठी विचार केला जाणार नाही। उमेदवारास लेखी परीक्षेत किमान 100 पैकी 40 गुण मिळवणे आवश्यक आहे, असेही त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे। सो ही जी लेखी परीक्षा झाल्यानंतर त्याची गुणवत्तेनुसार पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची तात्पुरती कागदपत्रे तपासण्यासाठी निवड यादी ही संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, असंही त्यांनी या ठिकाणी म्हणलेलं आहे। आता त्यासाठी परीक्षा शुल्क बघू शकता। खुल्या प्रवर्गाला 700 रुपये फॉर्म पे आकारलेले आहे। मागास प्रवर्गासाठी 500 रुपये फॉर्म फी ऑनलाईन अर्ज करताना तुम्ही कोणत्याही एका माध्यमाद्वारे या ठिकाणी भरू शकता। आता यासाठी अप्लाय करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला व्हिजिट करायचं आहे ऑफिशियल वेबसाईट, जी मी ऑलरेडी सांगितलं आहे ती, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन। डिस्क्रिप्शनमध्ये संपूर्ण लिंक्स मी मेन्शन करत असतो, त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। या भरतीची लिंक सुद्धा मी ऍड केलेली आहे। यासाठी ऑनलाईन अर्ज 8/7/2025 पासून 18/7 जवळपास 10 दिवस त्यांनी दिलेले आहेत, 10 ते 12 दिवस। सो त्या बेसिसवर तुम्हाला अर्ज करायचा आहे। आणि या ठिकाणी मित्रांनो शुल्क जमा करण्याची लास्ट डेट सुद्धा 18/6/2025 राहणार आहे। सो लवकरात लवकर तुम्ही जर स्थानिक रहिवासी असाल तर अर्ज या ठिकाणी करू शकता। याबाबत मित्रांनो काय डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारा, व्हिडिओवर नक्की लाईक करा। अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो, आणि जशा इतर जिल्ह्यांसाठी जाहिराती प्रसिद्ध होतील त्याचा अपडेट तुम्हाला नक्की आपल्या चॅनलवर देण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे। धन्यवाद।